सर्व शेतकऱ्यांना नमस्कार। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकरी कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तरी सविस्तर अपडेट पाहण्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लाडकी बहीणमुळे तिजोरीवर पडला ताण, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 6 महिन्यांनी। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते। मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आला आहे, अशी कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 4 ते 6 महिन्यांनी मी कर्जमाफी करणार असे सांगितलेले आहे। अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निकष डावलून लाभ घेतल्यावर कारवाई सुरू झाली आहे। यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले 7,500 रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आलेले आहेत। धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राला केंद्राकडून 260 कोटींची प्रोत्साहनपर रक्कम, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीतील उत्तम कामगिरीची पोचपावती। घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसून वीज निर्मिती करणाऱ्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळालेली आहे। 30 किलोची बियाणे बॅग 4,800 ला तर 1 क्विंटल सोयाबीनला मिळतोय 4,500 रुपयांचा दर। शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, उत्पादन खर्चही निघणे झाले कठीण। शेतकऱ्यांच्या 1 क्विंटल सोयाबीनला सध्या कमीत कमी 3,700 पासून जास्तीत जास्त 4,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। मात्र सोयाबीन बियाण्यांच्या 30 किलोच्या बॅगसाठी 4,800 रुपये मोजावे लागत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे। या पिकातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झालेले आहे। महाराष्ट्रातील विमा योजनेकरिता 69,000 कोटींची तरतूद। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। देशातील शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळावीत यासाठी केंद्र सरकार काम करत आहे। शेतकऱ्यांना रास्त भावात खते मिळण्यासाठी 3,800 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास भरपाईसाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांचे नुकसान पाहून कुणालाही मध्यस्थी न ठेवता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम टाकली जाणार आहे। महाराष्ट्रात विमा योजनेकरिता 69,000 कोटींची तरतूद कॅबिनेट बैठकीत करण्यात आल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे। व्यापाऱ्यांऐवजी आता देवळा बाजार समितीच करणार कांदा उत्पादकांना पेमेंट। प्रशासनाच्या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडून स्वागत। स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती। देवळा बाजार समिती आवारा कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे 1 जानेवारीपासून शेतकऱ्यांना बाजार समिती कर्मचाऱ्यांमार्फत कार्यालयातच वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। शेतकऱ्यांना पेमेंट वाटप करण्यासाठी संजय जाधव, गोवर्धन आहेर, अशोक पगार व जयेश शिंदे यांची कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे।